लोकसभेच्या निकालानंतर ताकही फुंकून पितोय। लोकसभेत काम करूनही निकाल अनपेक्षित। लोकशाही मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी व्यक्त केली खंत। या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री होणं माझं ध्येय नाही। आम्ही तिन्ही नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेऊ। लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। बटेंगे तो कटेंगेला भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांचा विरोध। माझी सेक्युलर भूमिका काल आज आणि उद्या तशीच राहणार। लोकशाही मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं विधान। अमरावतीच्या कल्लार गावात नवनीत राणांच्या सभेत तुफान राडा। नवनीत राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न। हल्ल्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या। भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांच्या विरोधात तक्रारी। निवडणूक आयोगाकडून जेपी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगेंना उद्या 1 वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात। केंद्रीय मंत्री अमित शहांची गडचिरोली, वर्धा आणि काटोलमध्ये प्रचार सभा, तर नितीन गडकरी मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रचार सभा घेणार। परप्रांतीय मतांसाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात मतदारांसोबत साधणार संवाद। बाळासाहेब ठाकरेंचाच 12वा स्मृतिदिन। उद्धव ठाकरे सहपरिवार शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाचं थोड्याच वेळात घेणार दर्शन, तर संध्याकाळी बीकेसीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।